श्लोक समर्थ रामदास पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, हा श्लोकामध्ये दोन गोष्टी सांगतात आणि त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नको रे मना द्रव ते पुढिलाचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापाचे साचे, घडो भोगणे पाप ते कर्म खोटे, न होते मनासारखे दुःख मोठे. म्हणतात की की नको रे मना धन पुढिलाचे, म्हणजे हे सज्जना मना काय कर, आपल्या पूर्वजांना धनाचा लोभ करू नकोस, कारण की स्वार्थी बुद्धीमुळं पाप संचय होतो. अतिरेक धन संचय म्हणजे दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा ठेवणे. म्हणून तुकाराम महाराज एका साधकांना दोन गोष्टी सांगतात. अधोगतीचे ह्या दोन गोष्टी कारण येतात. ते म्हणतात स्त्री आणि पुरुष एकूण एकाला, स्त्री आणि धन हे माणसाचं नाही का अधोगतीचे कारण आहेत. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, स्त्री धनवा खोटे नागवले मोठे मोठे. हे स्त्रीसाठी नाही तर पुरुषासाठी तेवढे. हे इटर्नल डिपेंडन्स आहेत. म्हणून आजकाल जे पाप केलं जातं ना, ह्या दोन गोष्टीमुळंच पाप होतं. ज्याच्याकडे पैसा आला त्या पैशामुळं मदिरा आणि मदिराक्षी, पैसे आल्यानंतर तो काय करतो, त्या पाप संचय वाढतो. या विचार करणं. आज मी एका मोठ्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि तिथे डिस्कशन होत असताना बरंच मला कळालं की खूप करप्शन होतं आहे. तर मनुष्य नीतिमताचं एवढं की तो धनामुळं त्याची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आणि पाप संचय करतो. तुम्ही म्हणतात ठीक आहे गव्हर्नमेंटमध्ये इंडस्ट्रियल एरियामध्ये होतं आहे. अरे भगवान रामचंद्राचं मंदिर, राम मंदिर अयोध्याचं, जिथे सेवेकरी त्यांनी करोड रुपयाचा डल्ला मारला. म्हणजे पैसा माणसाची बुद्धी भ्रष्ट कशी करतो. त्या पैशामुळं तो कोणाला मारायला कमी करत नाही. म्हणजे आज आमचे एक भक्त मध्यंतरी आता आले होते. तर मुंबईची ACP ते आपल्या राधा गोपीनाथ मंदिरामध्ये जातात आणि दर महिन्यातून 1-2 वेळा चक्कर दर्शनाला येतात आणि तिथल्या गौरांगप्रभू राधानाथ महाराजांना भेटत असतात. तर एक दिवस गौरांगप्रभू सांगत होते की VTA घेऊन गेले. म्हणजे हे IIT MTech आहे, हे BTech आहे, याने डबल PhD गेले, ही UPSCचा टॉपर स्टुडंट्स आहे, हा अमेरिका रिटर्न आहे, हा मायक्रोसॉफ्टमध्ये होता, असं हा गुगलमध्ये होता. असे सगळ्यांचे इंट्रोडक्शन. आणि ब्रह्मचारी कमीत कमी 200 ब्रह्मचारी, याच्यातले IIT झालेले, कोणी खडगपूरमधून, कोणी पवईमधून झालेलं, कोणी डॉक्टर्स आहे, MD MS आहे. तर ते उपायुक्त आणि आयुक्त पोलीस असे म्हणले की हे जगच वेगळं आहे तुमचं. मला विश्वासच येत नाही की तुम्ही एवढे एज्युकेटेड लोक एवढे मोठे मोठे पैसे सोडून इथं आलेले आहेत. मी जे जगामध्ये राहतोय आणि हे जग एकदम डिफरन्स आहे. का अशा जगामध्ये सुद्धा असे लोक आहेत हे मी कल्पनाच करू शकत नाही. त्यांनी विचारलं का, ते म्हटले 500 रुपयासाठी, 100 रुपयासाठी, 10 हजारासाठी लोक एकुणाचे गळे कापतात, एकूण एकाला मारतात, कोणाचे खिसे मारतात. म्हणे रेल्वेतल्या लोकलमध्ये लोक मोबाईल भेटाव म्हणून काठीने त्यांचे हात जोडतात. म्हणे मला शक्यच नाही. आणि मग पर्सनली ते जाऊन विचारता, बा तुझं एज्युकेशन काय, कुठं होतास तू. आमचे स्वयं भगवान प्रभू ते स्वित्झर्लंडमध्ये स्विस बँकेमध्ये होते. जे लोक जगभरातले पैसे टाकतात, एवढा स्विस बँकेचा जॉब सोडून तो ब्रह्मचारी झालेला आहे. डबल PhD झालेले आहे आणि मोठमोठ्या पदावर असलेले लोक. ते म्हटले की केवळ ज्याच्या मनामध्ये धनसंचयाचं असेल तो पापवृत्तीमध्ये बघा. म्हणून गरीब माणूस नाही का त्याच्याकडून पापवृत्ती कमी होते, श्रीमंत लोकांचे जास्त होते. आज आमचे डॉक्टर रघुनाथ प्रिया प्रभू भेटले. ते म्हटले प्रभूजी आम्हाला डॉक्टर लोकांना एवढं फ्री भेटतंय. तर आमच्या MR कंपनी एकूण नाही का जे जर्नल प्रॅक्टिशनर आहेत ना त्यांसाठी पार्टी ठेवली होती. त्या पार्टीमध्ये एका हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. ते म्हणले पोटभर दारू, भयंकर चिकार दारू, त्यासोबत चकण्यामध्ये नॉनव्हेज, फ्राय चिकन, मसी फ्राय, हे खाय ते खाय. म्हणले प्रभूजी अशी एक गोष्ट नाही. आणि त्यांच्यासोबत मी गेलो होतो. ते म्हटले कोण्या दुनियेत जगतात तुम्ही. भयंकर दारू पिले म्हणे ह्या डॉक्टर लोकांनी, भयंकर चिकन मटन माश्या काय नाही खायचं ते खाल्लं. आणि त्याच्यात काही जणांना नाही का ते या विचार पण केला. म्हटलं
सांगायचा मुद्दा असा आहे की जेवढा पैसा असेल तेवढं नरकात जाण्याचे द्वार जास्त उघडल्या जातात. कारण माणसाला वाम मार्गाचा पैसा भ्रष्ट बुद्धी करतो. बघा, गरिबाचा पोरग त्याला पोट भरणं मुश्किल, पण श्रीमंताची पोरं गाड्या मोठ्या. आता तुम्ही पुण्याचं प्रकरण पाहिलं असेल. त्या मुलीनं नाही का, काय जीव नावाचा प्रकार नाही यार, दया नाही की तुम्ही एकासाठी दुसऱ्याला ढकलून देतायत राव. सांगायचा मुद्दे की पैसा हे माणसाला पाप बुद्धीकडे येतो. आणि समर्थ रामदास स्वामी आपल्याला मनाच्या श्लोकातून सांगतात की नको रे मना द्रव पुढीलाचे, आपल्या पूर्वजांचे वाम मार्गाचे. म्हणून घरामध्ये एक ध्यानात ठेवायचं, एका स्त्रीचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि शास्त्रामध्ये सांगितलंय नवरा जेवढे पुण्य करेन त्याचं 50% बायकोला भेटते, पण नवऱ्यानं जेवढं पाप केलं ना त्याचं 50% बायकोला भेटतं. आणि याचं उदाहरण काय, महर्षी वाल्मिकीचं. नारद मुनी म्हटले जाऊन विचार तू ज्यांच्यासाठी करतो. बायको, आई वडील, मुलं म्हटले की मी पाप वाटून घेता ना, मी पाप. ते म्हणले तुमचं पाप तुम्ही फेडा, आम्ही कशाला घेऊ, केवळ तुमच्या पैशाशी आम्हाला मतलब आहे. म्हणून घरात पैसा जेव्हा आपला नवरा आणतो, तुम्हाला विश्वास येणार नाही, आमच्या राधा गोपीनाथ मंदिरामध्ये एक माताजी ना, तिला पैसा येत होता. नवऱ्याने एक दिवस दरवाज्यात अडवलं, म्हणे आज तुझ्यासमोर 2 चॉईस आहे, तुला जर घर पाहिजे असेल, माझे 2 मुलं सोन्यासारखे आहेत, तुला जर ह्या घरात राहायचं असेल तर तुला आजपासून या पैसा आणावला अजिबात नाही आला पाहिजे. आणि तुला जरी पैसा पाहिजे असेल तर हे घराच्या बाहेर निघून जा. नवऱ्यानं काय म्हणले, मी एवढा सक्षम आहे माझ्या मुलांना पोसायला आणि तुला पोसायला मी आहे, माझ्या कष्टाचेच पैसे, मी 2 BHK मध्ये राहतो, मला बंगला नको आहे, मी लोकलला जाईन, मी तुमचं पोट भरीन पण तुम्हाला उपाशी ठेवणार नाही, पण तो वाम मार्गाच्या घरात पैसा नाही आला पाहिजे. त्या दिवशी बायकोला कळालं की माझा नवरा काय चारित्र्यवान आहे. आज आमच्या मंदिरामध्ये एक मॅडम येते, मोठ्या अधिकारी येत्या, त्यांना करप्शन नावाची लई चिडचिड आहे. त्या सांगतात प्रभूजी माझ्या आजूबाजूला कोणी फिरकत नव्हतं आणि ह्याच गोष्टीमुळे त्याने जॉब सोडला. तर सांगायचा मुद्दा काय, धनसंचय पैसा कमावल्या विरोधात नाही, पण तो वाम मार्गाचा नसला. म्हणून समर्थ रामदास काय सांगतात की धनाचा लोभ करू नको, स्वार्थी बुद्धीमुळे पाप संचय होतो आणि या खोट्या पाप कर्मांना भोगावं लागतंय. म्हणून स्वार्थी बुद्धीनं पाप करून मनासारखं न झाल्यास मोठे दुःख होत आहे. आणि हाच पैसा माणसाला दुःखाचं कारण देते. आणि त्या पैशाच्या म्हणून पैसा कसा असावा माहिती का, शास्त्र सांगतंय मिठासारखा. भाजीमध्ये जास्त झालं तर काय होतंय आणि कमी असेल तर आणली. पण गौर गोपालपूर याच्या व्यतिरिक्त सांगतात. ते हास्य एक मालिका होते, त्याच्यामध्ये त्यांना बोलवलं होतं मराठीमध्ये. म्हणजे जेवढा श्वास आहे ना, आपल्या श्वासाची गरज आहे ना प्रत्येकाला, आहे ना, तेवढंच पैशाची गरज आहे. श्वास बंद झाला की जीवन बंद पडतंय आणि पैसा येणं बंद झालं की जीवन बंद पडतंय. आणि जगात पैशाची आता आम्हाला कोणी विचारत नाही. रेल्वेत गेल्यानंतर तू म्हटलं मी महाराज आहे, महाराज मंदिरात, तू पहिले भाडं काढ. मेडिकलला म्हटलं साहेब महाराज आहे मी, महाराज असेल तू काय कर, गोळ्याचे पैसे दे. बसवाला एका फुकटमध्ये सोडत नाही, पैशाशी काही होत नाही. पण तो पैसा वाम मार्गाने जेव्हा येतो तुमच्याकडे, चुकीच्या गोष्टीने येतोय, लोकांना फसून येतोय, तर तोच पैसा तो तुम्हाला नाही का रिॲक्शन देतो. म्हणून ज्यांच्याकडे जास्त पैसा असतो ना त्याच्या घरामध्ये 2 गोष्टीचं नाही का त्यांना सुख नसतं, एक शारीरिक सुख आणि पारिवारिक सुख. बघा जेवढे लोकांना पैसा असतो, भगवंत त्यांना शारीरिक सुख देत नाहीत. काही ना काही BP, शुगर, गोळ्या, जरी चांगलं शरीर दिलं पण परिवारामध्ये कलह असतो. नाशिकमध्ये एक मोठा बिझनेसमॅन आहे, त्यांची मुलगी सकाळी निघून जाते तर संध्याकाळीच येते, पोरगा सकाळी जातो. बायको ब्युटी पार्लरचा महिन्याचा 25,000 ते 30,000 रुपये खर्च होतो बायकोचा. मला त्यांच्या बंगल्यामध्ये घेऊन गेले होते आणि आम्हाला काही कोणाचा बंगला पाण्याची इंटरेस्ट नाही, पण लोक आम्हाला फिरवत राहतात. आज प्रभू जी आपके चरण लगेंगे, आपकी धूल आहे. अरे हमारे धूल को कुछ नाही होता. जातात. तर त्या बाईच्या रूममध्ये घेऊन गेल्यानंतर तिनं कपाट दाखवलं. ती जर चप्पल घातली निळी तर निळी साडी आणि कानातलं निळं, रेड घातलं तर रेडच होती ती. म्हणजे एवढं सेटअप आहे. ती म्हणली की प्रभूजी मला प्रश्न पडतो की एवढ्या साड्यात कधी कोणती घालू, चप्पला एवढं, म्हणजे किती ग्रीड असेल त्या बाई.
पण घरामध्ये अजिबात नवरा बायकोचं पोरायचं जमत नाही. पोरं घरी जेवायला कधी नसतात. बायको आपल्या पार्लरमध्ये, बाप आपल्या, आणि बिल्डर येतो. आता बिल्डर म्हटलं त्यानं काय झोल झाल केलं त्याची त्याला माहीत. पण एक गोष्ट पाहिली, एवढं असून सुद्धा त्या घरामध्ये सुखी कोण? दोनच लोक. वॉचमॅन शांत बसतो, कोणी ह्या जा. दुसरं कुत्रं त्या सोफा सेटवर बसतंय, मस्त टी व्ही पाहत आहे. बिल भरा तुम्ही, मी बघतो टी व्ही. हा म्हटलं सुखी जीवात मी कुत्रा आणि वॉचमॅन. बाकीच्यानं टेन्शन, EMI भरा, पैसे भरा, नाही तर मरा तिकडं काही करा. आणि मस्त दूध ब्रेड, त्याला जे पाहिजे ते भारी भारी असं खाऊन सुटलं ते. आणि त्याचं शी केल्यानंतर उचलायला बी लोक आहेत. तर वाममार्गाचा पण पैसा आणि स्त्री आणि पुरुष याच्यापासून अंतर असलं पाहिजे, जेवढ्या पुरतं तेवढं. पण हा लोभ कधी कमी होईल? जेव्हा तुम्हाला अध्यात्माची क्लिअरिटी असेल, भक्तीची क्लिअरिटी, की भगवंताने मला नाही का जीवन जगण्यापुरतं दिलेलं आहे, मला जास्त गरज नाही, माझ्या आईबापानं मला पोसलं नाही, मी माझ्या पुढच्या पिढीला मी पोसू शकत नाही. जे मला दिलेलं आहे ते भगवंत. कोणती बाळ गर्भावस्थेत असल्यानंतर तो टेन्शन घेत नाही, आता बाळ जन्मानंतर माझ्या खाण्यापिण्याचं काय. तिच्या आईच्या स्तनातून दूध येत नाही, पण जशी ती बाळंतीण होते लगेच त्याच्या खाण्यापिण्याची सोय केल्या जाते. तसं प्रकृती प्रत्येकाची गोष्ट खाण्यापिण्याची करते, चिंता करायची नाही. लोक उपाशी मरून नाही का मरत नाही, तेवढे जास्त खाऊन मारतायत. म्हणून डॉक्टर म्हणतात आज रोग होण्याचं कारण काय माहिती आहे का? लोकांच्या तोंडावर कंट्रोल नाही. म्हणून मुंडे साहेब आले सध्या, सगळे बंद करून टाकलेत. हां, तर हे सांगायचा मुद्दा असा आहे की पाप बुद्धी वाढवत आहे, आणि पापामुळं जेवढं तुम्ही पाप करता तेवढं तुम्ही भगवंतापासून दूर जाता. भगवंताच्या भक्तीमध्ये कोण होते? जे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. ज्याचा सुकृत असेल तो भक्तीमध्ये येतो. श्रीमंत व्यक्ती ज्याच्याकडे भोग ऐश्वर्य पैसे असेल ना, तो मंदिरात येत नाही. आज मी मोठ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये एका ग्रुपच्या कार्यक्रमात रिच लोक आहेत, मी तिथं उभा आहे, कोणाला काही घेणे देणं नाही पडलं, कोण बाबा आहे, कुठून आला, काय काय काही घेणे देणं नाही. कारण त्यांच्या दुनियातच एवढे जातात आणि एवढे पैशामध्ये लिप्त आहेत. म्हणून पैसा ज्याच्याकडे असतो तो भक्ती नाही करत. म्हणून भगवंत गीतेमध्ये जातात, भोग ऐश्वर्य प्रक्षालनात तया बोलते चेतसा. ज्याच्याकडे भोग ऐश्वर्य असेल तो भगवंताची भक्ती करू शकत नाही. भक्ती कोण करू शकते? तर कोणती महाराज म्हणते, अकिंचन गोचर, जो निर्धन व्यक्ती त्याला मी प्राप्त करून देतो. मग याचा अर्थ उद्यापासून म्हणतात नको प्रवचनाला जाणत नको बाबा, की तुमच्याकडे सगळं सोडायला नाही. मी असं म्हणत नाही, पैसे कमवा, पैसे कमवायला विरोध नाही. म्हणून तुकाराम महाराज एक म्हणतात, जोडीने धन उत्तम व्यवहार उदासीन विचार असावे. धन जोडा, उत्तम व्यवहार असावा, पण उदासीन विचार असावे. उदासीन म्हणजे काय? डिटॅचमेंट. आज माझं आहे पण उद्या ते नसेल. तुम्ही किती प्लॅनिंग केलं, हे घर माझं आहे, पण उद्या हार्ट अटॅक गेल्यानंतर घर आपोआप दुसऱ्याच्या नावावर होते. मग त्याच्या पहिले तुम्ही काय असले पाहिजे? डिटॅच असले पाहिजे. म्हणून पाप संचयाचं मूळ कारणीभूत कोणत्या? दोन गोष्टी येतात. एक म्हणजे पैसा, आणि दुसरं बुद्धी भ्रष्ट करतंय, आणि त्या पापामुळे तुम्ही भगवंतापासून दूर जात आहे. आणि जेवढं पाप असेल तेवढं तो भगवंताच्या कृपेपासून दूर राहत आहे. आणि दुसरं स्त्री पुरुषाचं आकर्षण. ह्या दोन गोष्टीचा उहापोह याच्यातून वर्णन केले जाते. आणि ह्या श्लोकांमध्ये ते म्हणतात की जेव्हा अवंती ब्राह्मण आहे, त्याच्याकडे खूप श्रीमंत होता अवंती ब्राह्मण, पण एवढा कंजूस होता त्याने जिंदगीत कोणाला काही दिलं नाही. नंतर त्याचं धन नाही का त्याच्या पत्नी मुलाने काढून घेतलं, आणि काढून घेतल्यानंतर तो जेव्हा भिकारी झाला तर त्याला दुःखाचं कारण विचारलं, तर ते म्हणतात नाम जन सुख दुःख हेतू देवता आत्मा ग्रह कर्म काला मन कारण ममिनत्व आत्मा संसार चक्र प्रविर्तता. लोक म्हणतात की माझ्या दुःखाचं कारण कोण आहे? न नातेवाईक, न बायको, न लेकरं, ना परिवार. कोण आहे माझ्या सुखदुःखाचं कारण? देवता नाही, कर्म काळ अजिबात नाही. माझ्या दुःखाचं कारण माझं मनच हे दुःखाचं कारण आहे. म्हणून अवंती ब्राह्मण एवढा पैशावाला असून सुद्धा तो दुःखी होता. तर आपल्या दुःखाचं कारण काय? आपलं मन आहे. ना परिवार आहे,
ना साडेसाती, किरकिरी, कटकटी, कोण्या बाबाचा दरा गोंडा किंवा यानं काही ताडका तोडका केलाय, अजिबात नाही. आपले मन, आपले कर्मच आपल्या दुःखाचं कारण आहे असं अवंती ब्राह्मण सांगतात. आणि ते होतंय ते केवळ पापकृत्यामुळे होतंय. आणि पापकृत्य कशामुळे होतंय तर वाम मार्गाचा जेवढं काही धनसंचय होतो. म्हणजे एकदा आमच्या एक शेवटचं उदाहरण तो एंड करतो. मंदिरात नाही का आपल्या एकाच्या मंदिरामध्ये एक मोठा अधिकारी दर महिन्याला पैसे द्यायचा. तर 2 वेळा त्या ब्रह्मचार्याकडे त्याने पैसे दिल्यानंतर त्या ब्रह्मचार्याने त्या अधिकाऱ्याला विचारलं की तुम्ही दर महिन्याला एवढं डोनेशन देतायत, पण हे तुमचे पैसे देण्याचं कारण काय आणि कुठून येतात तुमचे पैसे? ऑनेस्टली म्हणजे भगवंताच्या सेवेत लावायला तुमचा पैसा आम्हाला कळायला पाहिजे. तर तो म्हणला की मुंबईमधला देवनारमधला जो कतलखाना आहे तिथला तो हप्ते जो भेटतो, तो हप्ता माझ्या घरात नको जायला म्हणून मी तुम्हाला आणून देतो. त्या ब्रह्मचार्याने जसेच पैसे त्याच्या हातात दिले. माझं मंदिर नाही का बंद पडलं तरी चालेल, पण तुमचा पैसा आमच्या मंदिरात नाही. आणि ते मोठा अधिकारी आहे, त्याचं वजन पडायचं. तुम्ही किती पासाल आम्हाला काही घेणं देणं नाही म्हटलं. मंदिरात येताना आम्हाला 1 रुपया जरी दान दिला तरी चालेल. पुण्याचं मंदिर होतं NVCC मंदिर, आणि NVCC मंदिराला फंड कलेक्शन करतो. जसं आपल्याकडे मंदिरात फंड तर तुम्ही सगुना चिकन ऐकलं असेल, फेमस नाव आहे सगुना चिकन. त्याचं ओनर आहे व्यंकी चिकन, व्यंकी साऊथ इंडियन माणूस आहे. त्याचा पोरगा जसं त्याचा पोरगा कसा ॲक्सिडेंटमध्ये त्याच्या गळावून नाही का काहीतरी वाहन गेलं आणि त्याच्यात तो वारला एक बोलत आहे. तो एवढा मोठा बिझनेस आणि त्यानं खूप डेव्हलप केले आणि महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्याचं चिकनमध्ये चांगलं नाव आहे. तर पुण्याच्या मंदिराचं काम चालू केलं होतं आणि त्या पुण्याच्या मंदिराची कॉस्ट होती 70 करोड रुपये. हे कधी 10-15 वर्षापूर्वीचे मोठं मंदिर. आज त्या मंदिराचं प्रोजेक्ट 200-250 कोटीचा आहे. तर त्याला कळालं की बाबा हे लोक डोनेशन जमा करतायत. मग त्यांची टीम राधेश्याम प्रोला भेटायला आल्यानंतर त्याने सांगितलं की बाबा आम्ही सगळं मंदिर बांध करून देतो, तर वरती खाली माझ्या मुलाचं नाव टाकून द्या, स्पॉन्सर्ड आहे. तर राधेश्याम प्रोने विचारलं बाबा तुमचा बिझनेस काय, तुमचा पैसा कुठून येतं? ते म्हणले की असं आम्ही चिकन पोल्ट्री फार्ममध्ये आमचा बिझनेस आहे आणि सगळा पैसा तिथून येतो. ते म्हणले एकच म्हटले, आमच्या इस्कॉनच्या रूल्स रेग्युलेशननुसार 4 प्रिन्सिपल्स आम्ही फॉलो करतो, त्यात मांसाहार नाही. तुमचा पैसा घेणं म्हणजे आमच्या 4 रूल्सला ब्रेकअप करण्यासारखं आहे आणि दुसरं तुमच्या बिझनेसला उत्साह देण्यासारखं आहे. म्हणून माझं मंदिर नाही झालं तरी चालेल, मी इथे पत्र्याचा टेंट टाकून नाही का मी सत्संग कार्य करेन. आमच्या राधा वृंदावन चंद्राचं मंदिर नाही झाले तरी चालेल, पण तुमच्या वाममार्गाचा पैसा ते आला नाही पाहिजे. आणि त्यांचा एक पैसा नाही घेतला. नाही तर तो एकटा मनुष्य मंदिर बांधून देत होता. आमच्याकडे जन्माष्टमीला दारूच्या कंपन्यांचे ॲडव्हर्टाईजवाले येतात किंवा बाकीचं शेअर टायरवाला एवढा देण्यापेक्षा मी 4 पटीने देतो. ते म्हणले अजिबात नाही, आमच्याकडे चहावाले, बिडी सिगरेटवाले, गुटख्यावाले, दारूवाले एकसुद्धा ॲडव्हर्टाईज लावायचे नाही. आम्हाला डोनेशन नाही भेटले तरी चालेल. म्हणून ध्यानात ठेवा, मंदिर जिथं भगवंताचं आहे तिथं एवढे रूल्स फॉलो केले जातात. तर तुम्ही संसारात राहताना तुमचं काम आहे भीक मागा पण आनंदानं जगा, पण दुसऱ्याचा वाम मार्गाचा पैसा आणून तुम्ही तुमचं जीवन पापात नका करू, नरकात जाऊ नका, अधोगतीला जाऊ नका. हे श्लोक एवढे प्रॅक्टिकली येतात आणि ते कोणा ट्रेन देतात म्हणा. ते पहिला नको रे म्हणा द्रव्य ते पुढीलाचे, कोणाचं धनव म्हणून कोणाच्या शेत्यातलं पैसा नाणं काय दिलं ना, 1 रुपया जरी कोणाचं कर्ज असेल ना, त्या 1 रुपयासाठी पुन्हा जन्माला यावं लागेल. आणि कुत्र आहे ना, कुत्र काय होतात माहिती आहे का, ज्या लोकांनी ज्यांचे कर्ज बुडवलेत जे झाले, तर तेच कुत्र होऊन त्याच्या घरामध्ये नका नोकर म्हणून त्याला नाही का ते बिल पे करावं लागतं. हे गरुड पुराणामध्ये सगळं दिलेलं आहे. अहो तुम्ही देव माफ करेन तुम्हाला एकदा, पण कर्म माफ नाही करणार. म्हणून 1 रुपया कोणाचा असेल बाबा घेऊन टाक, तुझं आपलं लय लोभ आहे, आपलं तर पण दुसरं हे मग बाबा लोकांच्या डोक्यात पाणी झाले त्यांना काय. पण हे शास्त्राचे नियम आहेत, फॉलो केले तर तुमचा फायदा, नाही केलं तर तुमचं नुकसान. तुम्ही ठरवा काय करायचं. आणि याला एकच पर्याय, नाम जप करा, आपोआप या गोष्टी कमी होतात.
ग्रंथ वाचन करा आणि नित्यनेमानं सत्संगाला या. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी येतात आणि पालन करतात तर तुमच्या जीवनातल्या ह्या ज्या वाईट सवय त्या कमी होतील आणि भगवंताची प्राप्त होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.